टास्क 9 मुलांना चौरस आकार शिकवणे आहे। तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवण्याची गरज नाही। हे तुम्हाला तुमच्या मुलांसोबत करावे लागेल। लहान मुलांना चौरस आकार शिकवण्यासाठी तुम्ही या आयडियाज किंवा इतर कोणत्याही आयडियाज वापरू शकता। चला चौरस काढू आणि रंगवू। एक चौरस काढू। चला जमिनीवर एक चौरस काढू। गव्हाच्या पीठाने चौरस बनवू। मुले कच्चे पीठ तोंडात घालू शकत नाहीत। तुम्हाला कोणत्या आकाराची रोटी खायला आवडेल? चौरस। तुम्हाला कोणत्या आकाराची रोटी खायला आवडेल? वर्तुळ। चला काठीने चौरस बनवू। दगडांनी वर्तुळ बनवू। हे टास्क नेहमी मुलासोबत बसून करा। जर मुलाने तोंडात दगड किंवा इतर कोणतीही वस्तू घातली तर ती वापरणे ताबडतोब थांबवा। पाने, दोरी यासारख्या सुरक्षित साहित्याचा वापर करा किंवा फक्त रंगीत क्रेयॉनने रंगवा। जर तुम्ही दगड वापरत असाल तर फक्त मोठे, स्वच्छ दगड वापरा जे तुमच्या बाळाच्या तोंडात बसणार नाहीत। कधीही लहान किंवा घाणेरडे दगड वापरू नका। जो दगड तुमच्या हाताला टोचतो तो घेऊ नका। दगड पाण्याने चांगले धुवा आणि सुकवा। बाहेरील दगडांमध्ये जंतू किंवा प्राण्यांचा कचरा असू शकतो। जर तुमच्या मुलाने त्यांना स्पर्श केला किंवा तोंडात घातला तर तो आजारी पडू शकतो। दगड वापरताना काळजी घ्या। आम्ही सुचवितो की तुमच्या मुलांना नेहमी नीटनेटके ठेवा। आमचा विश्वास आहे याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो। आम्ही त्यांना नेहमी घाणेरडे किंवा चिखलात राहू देऊ नका, नाक घाण राहू देऊ नका किंवा घाणेरडे कपडे घालू नका आणि ते नेहमी चांगले कपडे घातले आहेत याची खात्री करा। आम्ही त्यांना दररोज थोडे वेळेसाठी चिखलात खेळू देण्याची सूचना करतो। जेव्हा ते खेळतात तेव्हा ते घाण होतील, त्यानंतर आपण त्यांना चांगले स्वच्छ केले पाहिजे। त्यांनी नेहमी नीटनेटके कपडे घातले पाहिजे कारण यामुळे आत्मविश्वास वाढतो। त्यांना घाणेरडे ठेवून किंवा त्यांना मारून किंवा ओरडून त्यांचे आत्मविश्वास कमी करू नका असे आम्ही सुचवितो। आम्ही त्यांच्याशी आदराने वागण्याचा सल्ला देतो। जेव्हा ते चुकीचे असतील तेव्हा कृपया गोष्टी नीट समजावून सांगा आणि चांगले झोपणे, निरोगी खाणे आणि सुरक्षित, प्रेमळ वातावरण द्या जेणेकरून ते शिकण्याचा आनंद घेऊ शकतील आणि भविष्यात परिश्रम करणारी, आत्मविश्वासू मुले बनू शकतील। आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद। तुमचा दिवस चांगला जावो।